अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची बैठक पार पडली। या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे हे देखील उपस्थित होते। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून आता नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यावेळी काही मंत्री देखील उपस्थित होते। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, किती वाजेपर्यंत हा नवीन अध्यादेश जरांगेंना सुपूर्द केला जाऊ शकतो? नक्कीच या संदर्भातली बैठक ही आता नुकतीच वर्षा निवासस्थानी जी मुख्यमंत्र्यांच्या चालू होती ती संपलेली आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची जी प्रमुख मागणी होती ती म्हणजे सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी, यावरूनच सरकार आणि जरांगे यांच्या संदर्भात चर्चा ही सकाळपासून सुरू होती। अखेर हा अध्यादेश आज निघेल आणि तोच अध्यादेश हा जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल। यापूर्वीच्या ज्या मागण्या होत्या वंशावळीनुसार त्या यापूर्वी सरकारने पूर्तता त्याची केली होती। आतापर्यंत 54 लाखाहून अधिक कुणबी प्रमाणपत्र मिळाली होती। मात्र सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी यावरती मनोज जरांगे पाटील हे ठाम होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती निघालेला जो मोर्चा आहे हा मुंबईच्या वेशीवर येऊन थांबला होता। उद्या दुपारपर्यंत 12 पर्यंत जर अध्यादेश निघाला नाही तर पुन्हा मुंबईकडे कूच करणार अशी जरांगे पाटील यांनी सांगण्यात आलं होतं। त्यानंतर सरकारी हालचालींना वेग आला आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावत आता हा नवा अध्यादेश मराठा आरक्षणासंदर्भात जे सगळ्या सोयऱ्यांना देण्यात यावा या संदर्भात नवा अध्यादेश हा जवळपास आता निश्चित झालेला आहे आणि आज रात्रीपर्यंत हा अध्यादेश जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार असल्याची माहिती ही देखील मिळत आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांना मुंबईच्याच वेशीवरती थांबवण्यास सरकार कुठेतरी हालचाली करताना पाहायला मिळत आहेत। अत्यंत मोठा निर्णय हा सरकारकडनं घेण्यात आलेला आहे। अध्यादेशाचा मसुदा हा देखील तयार झालेला आहे। प्रत ही थोड्याच वेळात जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे। त्यामुळे आज सकाळपासून जे मराठा आंदोलनासाठी आलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे नागरिक मुंबईत दाखल होत होते त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे। सूरज, आणि कुठल्याही परिस्थितीत मराठा आंदोलकांना मुंबईत सरकारला येऊ द्यायचं नाही, त्यासाठीच या सरकारच्या हालचाली सुरू आहेत। आता नवा अध्यादेश जरांगेंना किती वेळात पोहोचतोय ते बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।